पहिला प्रश्न जो तुम्हाला या ठिकाणी स्लाईडवरती दिलेला आहे, जो आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 26 नोव्हेंबर 1949 ही जी डेट होती, ह्या डेट संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की या डेटच्या दिवशी काय झालं होतं. ठीक आहे. ही जी डेट आहे या दिवशी काय झालं होतं. आपल्या भारतीय राज्यघटनेतला काही भाग, ठीक आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेतील काही महत्त्वाचा भाग या ठिकाणी स्टार्ट झाला होता. भारतीय राज्यघटना या ठिकाणी स्वीकारली गेली होती. मग ही जी स्वीकारली गेली होती साधारणतः 2 वर्ष 11 महिने, ठीक आहे, 18 दिवस, 2 वर्ष 11 महिने आणि साधारणतः 18 दिवस या कालावधीमध्ये, ओके, या कालावधीमध्ये आपली राज्यघटना लिहिली गेली होती. साधारणतः आपल्या राज्यघटनेची किती सत्रे झाली होती, तर 11 सत्रे झाली होती. आता ही जी 11 सत्रे होती, या 11 सत्रांमध्ये आपली भारतीय राज्यघटना व्यवस्थित प्रारूपात आणली गेली आणि ते होतं मसुदा समितीचं काम. तर मसुदा समितीनं आपल्या भारतीय राज्यघटनेला तयार केलं. या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हा जो दिवस आहे, ओके, हा दिवस 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस आपल्या सरनाम्यामध्ये ॲड झालेला आहे, सरनाम्यात मेन्शन केलेला आहे. या दिवशी आपण नागरिकत्व संदर्भात 5, 6, 7, 8 आणि 9 ही जी कलमं आहेत ही अंमलात आणली होती. म्हणजे खरं सांगायचं गेलं तर आपली भारतीय राज्यघटनेतला आपल्या भारतीय राज्यघटनेतला जो काही भाग होता, काही भाग म्हणजे काय, तर सर्वच्या सर्व राज्यघटना नाही, तर काही भाग हा या दिवशीच, ओके, या दिवशीच सुरू झाला होता. या दिवशीच, ओके, त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. आता ही सुरू का केली होती, ही यासाठी सुरू केली होती कारण की 26 जानेवारी हा दिवस जवळपास त्याच काळात डिसाईड केला गेला होता. 26 जानेवारीपर्यंत आपण एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी जुळवून घेऊ शकतो, असा त्यामागचा उद्देश होता. तर नागरिकत्व, ओके, नागरिकत्वाची जी तरतूद आहे ही तत्व या ठिकाणी होते. त्यानंतर निवडणुका म्हणजे 324 कलम. निवडणुकांच्या संदर्भात म्हणजेच राष्ट्रपतीची निवडणूक आणि इतर गोष्टींच्या निवडणुकी संदर्भातलं हे जे कलम आहे, ओके, भाग 324 मधलं, जे की कलम 324 मधलं भाग 15 मधील हे कलम आहे, हे सुरू केलं होतं. त्याचबरोबर तात्पुरत्या संसदेसंदर्भात ज्या तरतुदी होत्या, ठीक आहे, तात्पुरती संसद म्हणजे 379 वगैरे हे जे काही असे तरतुदी होत्या, ह्या सगळ्या तरतुदी स्वीकारल्या होत्या. म्हणजे बघा, तात्पुरती संसद, तसंच संक्रमणात्मक तरतुदी, त्याचबरोबर संक्षिप्त नाव, त्याचबरोबर अंतरिम संसद, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे बघा, नागरिकत्व, तात्पुरती संसद, अंतरिम संसद, संक्रमणात्मक संसद, संक्षिप्त नाव, या सगळ्या तरतुदी स्वीकारल्या, त्या मूलभूत अधिकार स्वीकारले नव्हते. त्यामुळं याचं जे ॲन्सर येईल त्याचं ॲन्सर येईल 1, अ, ब आणि क. साधारणतः जर कलमांचा विचार केला तर 5, 6, 7, 8, 9, त्यानंतर डायरेक्ट 60 वरती, ठीक आहे, त्याच्यानंतर 324 वरती, ठीक आहे, त्यानंतर 366 वरती, त्यानंतर 367, 379, 380, त्यानंतर 381, 388, 81 नाही, 391, 392 आणि 393. अशी जी काही कलमं होती, ही सगळी कलमं त्याच दिवशी स्टार्ट झाली होती. आता माझ्यामुळं कदाचित काही कलमं तुम्हाला दिसणार नाही, बट मला असं वाटतं की तुम्हाला हे सगळं तोंडी समजलं असेल. ठीक आहे, पॉईंट लक्षात आला. भाग 15 मध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पॉईंट क्लिअर आहे, आवाज येतोय सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया.
बरं, नेक्स्ट क्वेश्चन घेण्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारतो की आपल्या भारतीय राज्यघटनेत भाग किती आहेत रे? आपली भारतीय राज्यघटना जी आहे तेव्हा भाग किती होते? ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949मध्ये ज्यावेळेस आपण स्वीकार केला होता, राज्यघटनेचा स्वीकार केला होता, त्यावेळेस आपल्याकडे भाग किती होते भारतीय राज्यघटनेत? कधी कधी असे सिंगल क्वेश्चन आपल्याला कोड्यात टाकतात. ठीक आहे. आणि आता भाग किती आहेत? आपल्याकडे आता भाग आहेत 25. ओके, पण भागचे नंबर 22च दिलेले आहेत आणि जुन्या काळात भाग होते 22. ठीक आहे, आता किती आहेत? 25. हे लक्षात ठेवा. कलमं आपल्याकडे खूप जास्त वाढलेली आहेत. ठीक आहे. तर पूर्ण स्वराज्य दिन साजरा करण्यात आला होता 1930ला रावी नदीच्या किनारी, म्हणून 26 जानेवारीला हा दिवस जो आहे त्याचं औचित्य साधून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. म्हणजे साधारणतः 26 जानेवारी याला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. आणि ते दिन साजरा करण्याचं मागचं एकमेव कारण म्हणजे आपल्याकडे, ठीक आहे, आपल्याकडे काय करतो आपण, तर 26 जानेवारी कारण की 26 जानेवारी 1929ला एक ठराव झाला होता लाहोर अधिवेशनात. या दिवशीच आपण ठरवलं होतं की 26 जानेवारी 1930ला आपण रावी नदीच्या किनारी झेंडा फडकवला होता. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, 2019च्या काळात ह्या क्वेश्चन सेम टार्गेट केला होता, त्याच्याच आधारावरती मी एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी बनवला आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947मुळे संविधान सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलासंबंधी, ऑलरेडी हा क्वेश्चन्स बनवत असताना एक PYQ मला दिसला. शेवटी म्हटलं चला आपण PYQलाच घेऊया. आणि 1947चा जो कायदा झाला, या कायद्यामध्ये कोणत्या प्रमाणात बदल झाले आणि यानुसार आपल्या भारतीय राज्यघटनेत काय चेंजेस झाले हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. चला सांगा पटपट. तर संविधान सभा पूर्णपणे सार्वभौम बनली. ठीक आहे. या ठिकाणी एक थोडासा इश्यू असा झाला आहे की 2 नंबरचं जे ऑप्शन आहे, सॉरी क नंबरचं, ते क नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आलंच नाही आहे. जस्ट 1 मिनिट. ब क करा, हा क काढा, या च्या ऐवजी क करा, नंतर हा क काढा, याऐवजी क करा, आणि त्यानंतर हा क काढा आणि ह्याऐवजी क करा. आता तुमचं एक उत्तर प्रॉपर द्यायचा तुम्ही प्रयत्न करा. मी जरा थोडंसं बाजूला सरकतो कारण कदाचित ऑप्शन नंबर शेवटचा तुम्हाला दिसणार नाही. चला सांगा उत्तर पटपट. हा, इथं एक थोडंसं एक उदाहरण लिहिलं नव्हतं गेलं, पण इट्स ओके. दिलं उत्तर. थोडंसं ॲपवरती उत्तर देता येणार नाही कारण की तुमच्याकडे पोल मला देता येत नाही. ज्यावेळेस आपण वेबिनारच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण ज्यावेळेस हे सगळं सेटअप करू त्यावेळेस आपण नक्कीच या सगळ्या गोष्टींचा वापर त्या ठिकाणी करणार आहोत. ठीक आहे. येस. ओके. आता बघा या ठिकाणी काय आहे, संविधान सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. सार्वभौम बनली म्हणजे त्याच्यावरती आता कोणाचं नियंत्रण राहिलं नव्हतं. ठीक आहे. कोणाच्या आधिपत्याखाली ती नव्हती. संविधान सभा ही स्वतंत्र विधिमंडळ संस्था म्हणून भरत असे तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी, ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद असत. ठीक आहे. तिच्या अध्यक्षस्थानी कोण असत? राजेंद्र प्रसाद असत. म्हणजे साधारणतः संविधान सभा ही सार्वभौम बनली. संविधान सभा ही स्वतंत्र विधिमंडळ स्थापन म्हणून भरत जेव्हा ती, ओके, ज्यावेळेस स्वतंत्र विधिमंडळ म्हणून ती असायची, लक्षात घ्या, स्वतंत्र विधिमंडळ म्हणून ती संस्था काम करायची, त्यावेळेस तिचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते. तिचे होते वा मावळणकर. राज्यसेवेला सुद्धा हा वा मावळणकरांवरती क्वेश्चन आताच टार्गेट झाला होता. वा मावळणकर. वा मावळणकर 1952 ते 1956 हे आपल्या लोकसभेचे फर्स्ट अध्यक्ष होते. हे लोकसभेचे सुद्धा
फर्स्ट अध्यक्ष या ठिकाणी होते. कवा मावळणकर यांचं नाव फेमस आहे. ठीक आहे. जेव्हा स्वतंत्र विधिमंडळ भरत होते तेव्हा तिच्या अध्यक्षस्थानी गवा मावळणकर नव्हते. संविधान सभेचे संविधान सभेचे 1947च्या ॲक्ट नंतर, ठीक आहे, 1900 साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संविधान सभेमध्ये एक मंत्रिमंडळ बनलं आणि जेव्हा मंत्रिमंडळ बसायचं तेव्हा यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी चालायच्या. संविधान सभेची सदस्य संख्या 389च्या तुलनेत काय करण्यात आली तर 299 पर्यंत कमी झाली. तर हे एकदम बरोबर आहे. 299, ठीक आहे, 299 पर्यंत, ओके, 299 पर्यंत हे संख्याबळ काय झालं, एकदम झालं. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये संस्थानिकांचे आणि बाकीच्यांचे असं टोटल एक पार्ट या ठिकाणी येतो. 299 मध्ये संस्थानिक होते 70 आणि 299 मध्ये जे राज्याचे प्रतिनिधी होते ते राज्याचे प्रतिनिधी होते 229. तर 70 आणि 29ला 229ला जर तुम्ही टॅली केलं तर ते होतं 299. म्हणजे आपली जी संविधान सभा होती जी 389 म्हणून कन्सिडर केली गेली ती कॅबिनेट मिशनद्वारे, तिच्या तुलनेत फक्त आता 299 पर्यंत सदस्य संख्या या ठिकाणी शिल्लक होती. म्हणजे या ठिकाणी अ आणि क हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे ह्याचं उत्तर येईल 4. अ आणि क बरोबर आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी संविधान सभा जी आहे, ठीक आहे, संविधान सभा जी आहे या संविधान सभेमध्ये राज्यनिहाय आणि संस्थानिक निहाय जी सदस्य संख्या आहे या सदस्य संख्येला थोडंसं तुमची जी काही पुस्तकं असतील एम लक्ष्मीकांत म्हणा किंवा तुमच्याकडे दुसरं कुठलं पुस्तक असेल तर त्या पुस्तकाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते कव्हर करून घ्या. कारण की तिथं तुम्हाला कधी कधी क्रम विचारला जाऊ शकतो. अशा ठिकाणी काय येतं, क्रम विचारले जातात. म्हणजे क्रम कसे तर बघा, जनरली काय होतं, तुम्हाला टार्गेट असं विचारलं जातं की कोणत्या राज्याचा सगळ्यात जास्त सहभाग होता, कोणत्या संस्थानाचा सगळ्यात जास्त सहभाग होता, कोणत्या प्रांताचा सगळ्यात जास्त सहभाग होता. ठीक आहे. साधारणतः जर आपण भारतीय प्रांतांचा विचार केला, भारतीय प्रांत, या भारतीय प्रांतांमध्ये सर्वात जास्त जी सदस्य संख्या होती ती संयुक्त प्रांताची होती. संयुक्त प्रांत किती होती तर ती साधारणतः 55 होती. 55 नंतर सगळ्यात जास्त सदस्य संख्या कोणाची होते तर 55 नंतर सगळ्यात जास्त सदस्य संख्या हे मद्रास, ऑब्विसली कोणाचे होते तर मद्रास या ठिकाणी होता जवळपास 40 वरती. त्याच्यानंतर जे होते ते होते सीपी अँड बेरार, याचे किती होते तर 36 होते. ठीक आहे, 36. म्हणजे हे सगळे जे सदस्य संख्या आहेत ही सदस्य संख्या तुम्हाला टार्गेट केली जाऊ शकते. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी की तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की भारतीय संविधान सभेमध्ये जे सदस्य संख्या 1947ला आली होती ते किती प्रांतातून होते, तर तेव्हा मित्रांनो प्रांत जे होते, ठीक आहे, तेव्हा जे प्रांत होते ते प्रांत होते फक्त आणि फक्त 12 प्रांत विचारले गेले होते. केंद्राच्या एका परीक्षेमध्ये हे क्वेश्चन विचारले गेले होते. सीपीएन बेरार नंतर नंबर लागतो 36. नंतर नंबर कोणाचा लागतो तर आपल्या बॉम्बेचा. बॉम्बे, तेव्हा मुंबईला बॉम्बे म्हणलं जायचं. बॉम्बे या ठिकाणी 21 वरती आहे. त्यानंतर वेस्ट बेंगॉल या ठिकाणी 19, कारण की वेस्ट बेंगॉलची फाळणी झाली होती. आणि त्यानंतर, ठीक आहे, अरे सॉरी, 36 सीपीएन बेरार नाही आहे, बिहार आहे. सीपीएन बेरार या ठिकाणी फक्त 17 वरती खेळत होता. ठीक आहे, सीपीएन बेरार 17 वरती खेळत होता. मग पूर्व पंजाब वगैरे असे तुम्हाला राज्य या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. हा जो उतरता क्रम आहे हा उतरता क्रम लक्षात ठेवा. हा जो उतरता क्रम आहे हा उतरता क्रम या ठिकाणी लक्षात ठेवायला सांगायचा. त्यामुळे संयुक्त प्रांत, ओके, 55, मद्रास 40, बिहार 36, बॉम्बे 21, वेस्ट बेंगॉल 19 आणि सीपीएन बेरार 17. हे पाठच पाहिजे बरं का सगळ्यांचं. ठीक आहे, तर किती प्रांतातून तर 12 प्रांत होते. ओके, आता सीपीएन बेरारच्या समोर होतं आसाम, त्यानंतर बिहार, पूर्व पंजाब, ओरिसा, दिल्ली, अजमेर, ओके, मेरवाड आणि कुर्ग. दिल्ली, अजमेर, मेरवाड
आणि कुर्ग हे 12 पैकी ओके 3 काय होते तर कमिशनर प्रांत होते, कमिशनर प्रांत. आणि 12तनं जर 3 गेले तर किती झाले तर 9 हे गव्हर्नरचे प्रांत होते. म्हणजे एकूण 12 प्रांत होते, त्यातले 3 कमिशनर प्रांत होते आणि 9 गव्हर्नरचे प्रांत होते. तर हा पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी सेक्शन्स तुम्हाला येतील असं लक्षात ठेवा. मी एवढं डिटेलमध्ये का सांगायचा प्रयत्न करतोय, कारण की तुमचं पाठांतर लेक्चरमध्ये झालं पाहिजे. ठीक आहे, मला काही घाई नाही आहे. मला 500 प्रश्न उलकायचे आणि बॅच कंप्लीट करायची, मला हे टार्गेटच नाही आहे. भले तुमची फेब्रुवारीमध्ये वर्ग 3 पर्यंत जरी एक्झाम हे प्रश्न चालले तरी चालतील, पण मला लोड नाही या गोष्टीचं. मला फक्त ह्याच गोष्टीचं मला सॅटिस्फॅक्शन असलं पाहिजे की मी तुम्हाला डिटेलमध्ये ॲनालिसिस करून देतो आहे आणि हे सगळं तुमचं पाठांतर हवे. हां बाबा हे मला सगळंच येते, मला हे सगळं माहिती आहे, मग ही एकदम बेस्ट क्वालिटी आहे तुमची मग. ठीक आहे, तर हे माहिती पाहिजे, नाही तर सगळं पाठांतर केलं आणि किती प्रांतातून आले होते रे बाबा, तर प्रांतच नाही माहिती आले. ओके, किती आले होते हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारतात आता स्वातंत्र्यानंतर किती आले होते तर 299 आले होते. मग 299 पैकी ओके 200 जे 29 आले होते ते 229 या प्रांतातून आले होते. किती तर 12 प्रांतांतून. आणि सगळ्यात जास्त जर आपण संस्थानिकांचा विचार केला, ओके संस्थानिकांचा जर आपण विचार केला तर संस्थानिकांमध्ये सगळ्यात जास्त म्हैसूर संस्थानामधून सर्वात जास्त सदस्य आले होते. म्हैसूर संस्थान आणि त्रावणकोर संस्थान. जर संस्थानिकांचा विचार केला तर सर्वात जास्त म्हैसूर 7 सदस्य होते आणि त्यानंतर त्रावणकोर हे 6 सदस्य होते. जे संस्थानिकांचे प्रतिनिधी होते ते नामनिर्देशित प्रतिनिधी होते, त्यांची निवडणूक झालीच नव्हती. ठीक आहे, त्यांची निवडणूक झाली नव्हती. तर हे पॉईंट्स लक्षात ठेवा. ओके खुश. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. आवाज येतोय सगळ्यांना? यस गजानन पवार, हे तुमचं पाठांतर असलंच पाहिजे. तुम्ही कुठं 11 बघितले? 12 आहेत 12. ठीक आहे, मद्रास, बॉम्बे, संयुक्त बंगाल, संयुक्त प्रांत, पूर्व पंजाब पश्चिम बंगाल, संयुक्त प्रांत, पूर्व पंजाब, बिहार. ओके बिहारच्या नंतर काय येते CPN बेरर, आसाम, ओडिसा. ठीक आहे, हे तुमचे 9 झाले. 9 नंतर 3 कमिशनरी प्रांत आहेत, दिल्ली, अजमेर मेवाड आणि कुर्ग. ऑब्विसली 12 होते 12. ठीक आहे, दिल्ली, अजमेर, मेवाडमधून प्रत्येकी 1 होते आणि म्हैसूरमध्ये आणि त्रावणकोरमध्ये हा सगळ्यात भाग. ठीक आहे, असे 299 होते. संविधान सभेची सत्र तुम्ही 11 सांगताय का? नाही, ते वेगळं होतं. ओके ओके चला नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? सेम टू सेम काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टार्गेट होतील. 11 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत उद्दिष्टांचा ठराव मांडला. ओके उद्दिष्टांचा ठराव सगळ्यात महत्त्वाचा, जो की टार्गेट होतोच, किती काय करा. ठीक आहे, उद्दिष्टांचा ठराव किती आदळआपट केली तरी त्याच गोष्टी होतात. तर लक्षात घ्या, इथं जे डेट दिलेले आहेत ना, ह्या सगळ्याच्या सगळ्या डेट्स कशाच्या दिलेल्या आहेत? संविधान सभेच्या दिलेल्या आहेत. तर संविधान सभेमध्ये सगळ्यात पहिले तर हे लक्षात ठेवा की आपल्याकडे, ठीक आहे, तिथून सुरुवात कुठून होती तर 24 मार्च 1946. काय झालं होतं या दिवशी रे? या दिवशी आपल्या भारतात ओके कॅबिनेट मिशन आलं होतं. आपल्या भारतात कॅबिनेट मिशन आलं होतं. ही डेट पाहिजे माठ. कॅबिनेट मिशन भारतात आलं. भारतात आल्यानंतर त्रिमंत्री योजना म्हणतात ना त्याला. ठीक आहे, त्यानंतर या कॅबिनेट मिशन भारतात आल्यावर यांनी काय केलं? आल्या काय डंका वाजवला? आल्या डंका वाजवला की आम्हाला सगळ्यांची बैठक घ्यायची, सगळं करायचं हिंडत होते नुसते भारतात. शेवटी त्यांनी 16 मे 1946ला ही डेट लक्षात ठेवायची. 16 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशनने आपली योजना प्रकाशित केली. योजना काय केली रे? तर प्रकाशित केली. योजना प्रकाशित
केल्यावर आपल्या देशात आपल्या देशात आपल्या देशात म्हणजे सर्व पूर्ण साऱ्या देशामध्ये काय केली, निवडणूक झाली. या निवडणुकीवरती पहिले तर प्रांताची झाली होतीच, तर या प्रांताच्या निवडणुकीच्या आधारावरती आपल्या संविधान सभेची सुद्धा निवडणूक झाली आणि या संविधान सभेमध्ये साधारणतः 389 सदस्य आले होते. या 389 सदस्यांची पहिली बैठक 9 डिसेंबर, म्हणजे ज्यावेळेस आपण फर्स्ट बैठक होतो ती झाली होती 9 डिसेंबरला. लक्षात घ्या, 9 डिसेंबर 1946 या दिवशी फर्स्ट बैठक आयोजित केली होती. पण फर्स्ट बैठकीत मुस्लिम लीगचे लोक बहिष्कार टाकला, ते आलेच नाही. स्वतंत्र पाकिस्तानचा आग्रह धरून ठेवला. ठीक आहे. या पहिल्या बैठकीत फक्त 207 सदस्यच उपस्थित होते. ठीक आहे. सर्वात ज्येष्ठ सदस्य असल्यामुळे फ्रेंच पद्धतीने आपण डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना आपण काय केलं, निवडलं. त्याच्यानंतर ह्याच्या पुढच्याच लगेच 11 डिसेंबर 1946 11 डिसेंबर 1946 आपल्याकडे हा जो दिवस आहे, या दिवशी या दिवशी काय झालं, तर या दिवशी आपल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे, यांची निवड झाली. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, राष्ट्रपती नाही पण संविधान सभेचे, या संविधान सभेचे अध्यक्ष यांची ॲक्च्युली निवड करण्यात आली होती. हा तो दिवस होता कशाचा, 11 डिसेंबरचा. सच्चिदानंद सिन्हा होतेच होते, पण ते या ठिकाणी आले गेले होते. ठीक आहे. तसंच HC मुखर्जी यांची सुद्धा या ठिकाणी निवड करण्यात आली होती. ठीक आहे. HC मुखर्जी सुद्धा त्याच वेळेस निवडले गेले होते. पण पुढं 1947ला 16 जुलै 1947ला VT कृष्णमाचारी यांचे सुद्धा दुसऱ्या उपाध्यक्षपदी निवड झाली होती. VT कृष्णमाचारी हे दुसरे सदस्य होते. त्यांची निवड 16 जुलै 1947ला झाली होती, नंतर झाली होती. देन 13 डिसेंबरला 1946 मध्ये, याच्यावरती मी लेक्चर पण घेतलेले यूट्यूबवरती. ठीक आहे. 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरूंनी काय मांडला होता, तर उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तर उद्दिष्टांचा जो ठराव आला होता तो 13 डिसेंबरला आला होता, 11 डिसेंबरला नव्हता. ठीक आहे. 11 डिसेंबरला हे घडलं होतं. उद्दिष्टांचा ठराव हा 13 डिसेंबरचा होता आणि 13 डिसेंबरचा असल्यामुळं या ठिकाणी पहिलंच उत्तर याचं आहे. 29 ऑगस्ट 1947ला मसुदा समितीची स्थापना झाली होती. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकरजी या ठिकाणी होते. 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय जनतेने संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केली होती. सरनाम्यामध्ये सतत सरळ नावे. आणि 24 जानेवारी 1950ला संविधान सभेच्या सदस्यांनी अंतिमतः संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. बऱ्याचशा लोकांना या दिवशी केल्या असं वाटतं, परंतु 24 जानेवारी 1950ला उरलेले सुरलेले जे काही लोक गैरहजर होते या दिवशी, या गैरहजर असलेल्या लोकांची या ठिकाणी स्वाक्षरी घेतली होती. म्हणजेच 24 जानेवारी 1950 हा जो दिवस होता, हा दिवस संविधान सभेचा शेवटचा दिवस मानला जातो. ठीक आहे. शेवटचा दिवस एक मानला जातो. ठीक आहे. आणि म्हणूनच 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आपल्या एकूण 11 सत्रांमध्ये संविधानाचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. विचारविनिमर्श आणि मसुद्यावरती विचारविनिमय करायला 114 दिवसांचा काळ लागला. तर साधारणतः राज्य घटना तयार करण्यासाठी साधारणतः 64 लाख रुपयांचा खर्च आला होता. तर इथपर्यंत भाग लक्षात आला, त्याचं उत्तर पण तुम्हाला कळालं. तर इसका आन्सर क्या है, आन्सर इज 3. पॉईंट लक्षात आले. जमलं तर आजचं लेक्चर मी यूट्यूबला पण टाकेल, कारण की मला असं वाटतं की यूट्यूबच्या विद्यार्थ्यांना पण समजलं पाहिजे की आपल्याकडे एक महत्त्वाची अशी राज्यघटनेच्या प्रश्नांची 500 प्रश्नांची बॅच आहे, जी 220 रुपयाची आहे फक्त. राईट. तर आय होप सो तुम्ही लोक एन्जॉय करत असाल या बॅचमध्ये. झालेले लेक्चर्स जे विद्यार्थी आता नवीन जॉईन होत आहेत त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी थोड्याशा सेट करून ठेवा. चलो. जस्ट 1 मिनिट. क्लियर आहे. व्हेरी गुड.
नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूया आपण. जरा मोठा प्रश्न आहे. 2019च्याच पॉईंट ऑफ व्ह्यू ना, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. ओके, क्वेश्चन जरा खूपच फिरवलेला आहे. ठीक आहे, आता ऑब्व्हियसली तुम्हाला विचारात काय घ्यायचं आहे आणि योग्य विधाने ओळखायच्यात. ओके, आता अशा ठिकाणी काय करायचं आहे माहिती आहे का, जवळपास आपल्याला सगळी विधानं योग्य वाटतात, पण जरा थोडं नीट उच्चार जर केला तर याच्यामध्ये तुम्हाला राज्याचा संघ आणि राज्यांची पुनर्रचना करण्याच्या संदर्भात असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला या ठिकाणी कव्हर करणं गरजेचं आहे. आणि थोडा विचार करा की कशा पद्धतीने याची निर्मिती झाली, कारण की हा जो टॉपिक आहे हा टॉपिकवरती आता रिसेंटली ज्या घटना दुरुस्त्या झाल्या त्या घटना दुरुस्त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं क्वेश्चन विचारला गेलेला आहे राज्यसेवेला. ठीक आहे, तर फजल अली आयोग, राज्य पुनर्रचना आयोग आणि कायदा या आयोगाची नियुक्ती डिसेंबर 1953 मध्ये झाली होती. ऑब्व्हियसली ह्या आयोगाचे प्रमुख पदी जे होते तर कोण होते, तर फजल अली होते. ठीक आहे, कोण होते, तर फजल अली, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. तसंच या आयोगाचे अन्य 2 सदस्य होते, ते कोण होते, तर के एम पन्नीकर. 2 सदस्य कोण होते, तर के एम पन्नीकर. ओके, आणि एच एन कुंजरू, एच एन कुंजरू हे होते. ठीक आहे, सप्टेंबर 1955 मध्ये त्यांनी आयोगाला आपला साथ. आता ऑब्व्हियसली इथं काय दिले, एच व्ही कामत आणि गोविंद वल्लभ पंडित हे 2 होते, म्हणजे ब चुकीचं आहे. जसं ब चुकीचं आहे, नीट आता नीट समजून घ्या, योग्य विधानं ओळखायला सांगितलं. ब चुकीचं आहे, इथं सुद्धा ब आहे, इथं सुद्धा ब आहे आणि इथं सुद्धा ब आहे. ओके, दोन्ही ठिकाणी, या ठिकाणी काय ब आहे. आता वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, आणि या सगळ्या ठिकाणी काय दिलेलं आहे, ब दिलेलं आहे. आता तुम्ही हा विचार करा की काय याचं उत्तर असेल. ठीक आहे, त्याचं काय उत्तर असणार, तर ऑब्व्हियसली आयोगाची नियुक्ती ही डिसेंबर 1953 मध्ये झाली ही. ओके, ठीक आहे, डिसेंबर पद्धतीने झाली. पण राज्य पुनर्रचनेचा जो अधिनियम आहे, ओके, अधिनियम म्हणजे आता बघा याच्यानुसार जर इमॅजिन केलं, ओके, याच्यानुसार जर इमॅजिन केलं तर हे विधान चुकीचं ठरतं. कारण की बघा ना, ऑप्शनच गेला ना, हा पण ऑप्शन गेला, हाही ऑप्शन गेला, म्हणजे ऑप्शन राहिला कुठला, 4. अशा गोष्टी तुम्हाला राज्यसेवेच्या मेन्सला तुम्हाला दिसतात, आणि ह्याच्यावरनं तुम्हाला एक लक्षात येतं की हे सर्व विधानं चुकीची आहेत. ठीक आहे, हा सप्टेंबर 1955 मध्ये, 1954 मध्ये नाही तर 1955 मध्ये. पण तुम्हाला एवढं तर लक्षात आलं कोणत्या रोजी सादर केला होता, म्हणजे यांनी कधी तो सादर केला होता, तर तो 30 सप्टेंबर, कधी, 30 सप्टेंबर रोजी सादर केला होता. राज्य पुनर्रचना अधिनियम, ठीक आहे, अधिनियम हा 1956ला नव्हता आला. ठीक आहे, हा 1956ला नव्हता आला. त्यांनी काय केलं, वर्ष चेंज केलेत बघा. हा 1955ला टार्गेट केला गेला होता. राज्य पुनर्रचना जो अधिनियम आहे तो 55ला लगेच टार्गेट केला गेला होता. ठीक आहे, लक्षात, राज्य पुनर्रचना जो अधिनियम आहे तो 56 रोजी, पण हा तो 56ला प्रॉपरली आला नव्हता. ठीक आहे, 56ला तो प्रॉपरली आला नव्हता. इथपर्यंत लक्षात आलंय. 1 नोव्हेंबर 1956 रोजी, ठीक आहे, तो म्हणजे याचं उत्तर काय, सॉरी, ड हे उत्तर, ड हे विधान बरोबर आहे. 31 ऑगस्ट 1956 रोजी तो मंजूर करण्यात आला होता, कारण की हा जो कायदा होता तो 56चा कायदा होता. सॉरी, 55 मी म्हटलं, हा 1956 मी म्हणेल. ओके, जो आला होता 1 नोव्हेंबर 1956ला, आणि 1 नोव्हेंबर 1956च्या हिशोबानं 1 नोव्हेंबर 1956 या 56 मध्ये त्या काळात 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश ही एक नवीन रचना तयार करण्यात आली होती. यांनी अ, ब,
क आणि ड या राज्यांची रचना रद्द करायला सांगितलं होतं. ओके, आता हा जो अधिनियम आहे हा 1 जानेवारी 1997 रोजी अंमलात आला तर तसं नाही आहे. ठीक आहे, हा तसा नाही आहे. हा सगळा 56च्या काळातच झाला होता आणि ती डेट तुम्हाला या ठिकाणी कळालेली आहे. तर 31 ऑगस्ट 1956च्या रोजी तो मंजूर झाला आणि त्याच्यानंतर काही वेळेस म्हणजे साधारणतः नोव्हेंबरपासून नोव्हेंबर 56 लक्षात ठेवा, नोव्हेंबर 56ला तो अंमलात आला. म्हणजे तुम्हाला एवढं तर लक्षात आलं की इथं नोव्हेंबर 56 पाहिजे. म्हणजे अ आणि ड हीच विधान फक्त बरोबर आहेत. म्हणजे इथं तुम्हाला जास्त विचार करायचाच नाही आहे. या ठिकाणी ई हा विधान दिल्यामुळे मी थोडंसं मगाशी कन्फ्यूज झालो होतो. इथं मी चुकीचं म्हणलं होतं, पण ते सॉरी त्यासाठी अ आणि ड हे 2 विधान या ठिकाणी बरोबर आहेत. तर राज्य पुनर्रचना आयोग आता काय बघा, तिथं काय करायचं असतं काय, जर ज्यावेळेस क्वेश्चन असे टार्गेट होतात ना त्यावेळेस तुम्हाला याच्यातून भरपूर सारी माहिती मिळते. ओके, ह्याच्यातली सगळी माहिती तुम्ही काय करायची, तुमच्या नोट्समध्ये ॲड करायची आणि एक्झामच्या आधी ह्या सगळ्या नोट्स पटापट काय करायच्या, रीड करून घ्यायच्या. ओके, याच्यानंतर आणखी काही तरतुदी आहेत का लक्ष्मीकांतमध्ये, तर त्या थोडक्यात लक्ष्मीकांतच्या तरतुदी. ओके, तुम्ही कुठलंही पुस्तक घ्या मार्केटमधलं, ते सगळं लक्ष्मीकांतच्याच आधारावर आहे. लक्ष्मीकांतच्याच पुस्तकातले मॅक्सिमम लोकांनी कॉप्या केल्यात. ठीक आहे, त्यामुळे मी सुद्धा मी तर ठोकून सांगतो की मी लक्ष्मीकांत सरांना रेफर करतो. का करतो, कारण की ते बायबल आहे. आम्ही UPSCमध्ये तेच पुस्तक वाचलेलं आहे आणि ते पुस्तक वाचलं त्यामुळे ऑब्व्हियसली आम्हाला तेच पुस्तक आवडतं. राईट, ते पुस्तक वाचलं तर आम्हाला तेच आवडेल ना. ठीक आहे, तर हे पॉईंट लक्षात ठेवा, ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला ठेवायचं. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण येऊ. खालील विधाने विचारात घ्या. 2016चा प्रश्न होता. 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. तेव्हा ही तरतूद केली गेली होती. ठीक आहे, तेव्हा ही तरतूद केली गेली होती. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत तर नाही. ठीक आहे, एक लक्षात घ्या, कॅनडाकडे हे जे अधिकार आहेत हे प्रांतांना देण्यात आलेले नाही आहेत. कॅनडामध्ये पहिली गोष्ट लिहा की कॅनडा आणि अमेरिका ह्या दोघांची जी प्रोसेस आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे. काय प्रोसेस आहे, तर बघा आपल्याकडं केंद्र स्ट्रॉंग, ओके, केंद्र आणि राज्य. केंद्रासाठी असते समवर्ती म्हणजे केंद्र सूची, राज्यासाठी असते राज्य सूची. म्हणजे ह्या दोघांना वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. राज्यांना राज्याचे अधिकार दिलेत, केंद्राला केंद्राचे अधिकार दिलेत. त्यांनी आपल्या आपल्या अधिकारानुसार आपल्या आपल्या प्रदेशामध्ये कायदे करायचे असतात. ठीक आहे, आणि या दोघांनाही अधिकार असलेला एक भाग दिलेला आहे, त्याला म्हणलं जातं समवर्ती सूची. समवर्ती सूची म्हणजे इथं केंद्र आणि राज्य यांना अधिकार दिलेला आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्राचा अधिकार जास्त आहे आणि राज्याचा अधिकार थोडासा या ठिकाणी डावलला जातो. कारण की जर एकाच पॉईंटवरती किंवा एकाच भागावरती जर ह्या दोघांनी तरतुदी केल्या तर केंद्राची बाजू वरचढ असते, हे सगळ्यांना माहिती आहे. आता मुद्दा इथं असा आहे की 1935च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार कोणते, तर बघा ही झाली पहिली सूची, ही झाली दुसरी सूची आणि ही झाली तिसरी सूची. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडनं घेतलेली आहे. तर समवर्ती सूचीचा ज्या काही तरतुदी होत्या या व्यतिरिक्त आपल्याकडे जे फोर्थ पॅटर्न जो आहे त्याला म्हणलं जातं उर्वरित अधिकार, त्याला शेषाधिकार म्हणतात. मग शेषाधिकार म्हणजे काय, तर शेषाधिकार म्हणजे असे अधिकार की त्या ठिकाणी म्हणजे शेषाधिकार म्हणजे कोणत्या प्रकारचे अधिकार, तर शेषाधिकार म्हणजे असे अधिकार की ज्या ठिकाणी केंद्र, ओके, म्हणजे केंद्र सरकारला काही खास अधिकार दिलेले आहेत की जे अधिकार पूर्णपणे केंद्र सरकार म्हणजेच आपली संसद, त्या संसदेला काही खास अधिकार दिलेले आहेत की जे केंद्रात नाही आहे, जे राज्यात नाही आहे, की जे समवर्ती सूचित नाही आहे, अशा विषयांवरती कायदे करण्याचा. तर 1935मध्ये हा अधिकार संसदेला नव्हता दिला, हा गव्हर्नर जनरलला दिला होता. आणि इंटरेस्टिंग गोष्ट, आफ्टर इंडिपेंडन्स, आफ्टर प्रजासत्ताक, आपण ज्यावेळेस ही घटना इनॅक्ट केली तेव्हा नंतर आपल्या भारतात सुद्धा शेषाधिकार केंद्र सरकारकडे देण्यात आला, म्हणजे संसदेला दिला गेला, राष्ट्रपतीला हा दिला गेला नव्हता. ठीक आहे, त्यामुळे 1935ची तरतूद आपण ॲज इट इज स्वीकारली नाही. पण हे विधान बरोबर आहे, अमेरिकेत उर्वरित अधिकार राज्यांकडे देण्यात आलेले आहेत. आता आपल्याकडे कसं आहे बघा, अमेरिका जे आहे ना, ही अमेरिका आपल्या म्हणजे अमेरिकेत राज्य स्ट्रॉंग आहेत. ओके, अमेरिकेत कोण आहे, तर जे राज्य आहेत ना हे राज्य खूप स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचं केंद्र सरकार म्हणजे हे फक्त आणि फक्त काय आहे, तर असंच बसलेलं आहे नॉर्मली. केंद्र सरकार हे कसं आहे, तर नॉर्मली फक्त
फेडरल म्हणून ते काम करतं. केंद्र त्यांचा फक्त जुळवाजुळव ठेवतं. अमेरिकेमध्ये संघराज्य आहे बरोबर, पण पण कॅनडाचा जो मॉडेल आहे, कॅनडाचा मॉडेल भारी आहे. कॅनडामध्ये सुद्धा संघराज्य आहे, पण त्या ठिकाणी केंद्राला जास्त अधिकार आहेत आणि राज्यांना कमी अधिकार दिलेत. आणि त्यांनी सुद्धा कॅनडाचा जो गव्हर्नर जनरल आहे, गव्हर्नर जनरल ऑफ कॅनडा, याच्याकडे हे अधिकार ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे केंद्राकडे अधिकार जास्त दिलेले आहेत, राज्याकडे अधिकार कमी दिलेले आहेत. त्याच्यामुळं क विधान हे चुकीचं आहे. बघा, याच कन्सेप्टवरती आधारित क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट होऊ शकतात. तर एक कुठंतरी प्रिडिक्शन मी तुम्हाला या ठिकाणी करून द्यायचा प्रयत्न करतोय की 1935चा कायदा आणि 1947चा कायदा, असे दोन्ही कायदे व्यवस्थित सेट करा. आणि भारताची जी वैशिष्ट्य आहेत, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य, पर्टिक्युलरली भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य, या वैशिष्ट्यांवरती जरा लक्ष जास्त द्या, कारण की ह्या वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन्स तुम्हाला टार्गेट होतील. शुअर आहे या ठिकाणी क्वेश्चन टार्गेट होतील. तर हा भाग वाचून ठेवायची जबाबदारी कोणाची आहे? तर पोट्टेव तुमची आहे, माझी नव्हे. ठीक आहे. तर आता भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर राज्यघटनेची उसनवारी यांचा जोड्या लावायच्या सांगितलं तुम्हाला. म्हणजे आपण कोणत्या कोणत्या राज्यां कोणत्या कोणत्या ठिकाणून काय काय उसनं घेतलेलं आहे, यावरती क्वेश्चन तुम्हालाही माहिती तर येतातच. मग तुम्ही किती ट्राय करा, तुम्ही किती पळा इथून, तरी ऑप्शन नाही. इथं तुम्हाला क्वेश्चन पाठ करावंच लागणार आहे. ठीक आहे, इथून पाठ करावंच लागते. मग राज्यपालाचं पद आपण कुठून घेतलं? ठीक आहे, राज्यपाल नावाचं जे पद आहे ते आपण कुठून घेतलं? तर लक्षात घ्या, राज्यपाल नावाचं जे पद आहे हे पद आपण भारत सरकारचा कायदा या ठिकाणाहून घेतलं होतं. ठीक आहे, भारत सरकारचा कायदा. न्यायिक पुनराविलोकन हे आर्टिकल 13 अंतर्गत येतं भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत हक्कामध्ये. हे आपण घेतलेले अमेरिकेच्या घटनेतून. राज्यपालाचं पद हे भारत सरकारचा कायदा 1935 द्वारे घेतलेले, की राज्याला एक गव्हर्नर असावा, राज्याला एक गव्हर्नर असावा, हे लक्षात ठेवा. 1935च्या कायद्याद्वारे आणखी आपण न्याय यंत्रणा, लोकसेवा आयोग, न्याय यंत्रणा, लोकसेवा आयोग, त्याचबरोबर आणीबाणीविषयक तरतुदी आणि प्रशासकीय तपशील, आणीबाणीच्या काही तरतुदी आणि त्या काळात असलेले प्रशासकीय काही प्रशासकीय तपशील, हे आपण घेतले होते 35च्या कायद्याद्वारे. असं म्हणतात की जवळपास 75% राज्यघटना ही 35च्या कायद्याच्या आधारावर आहे. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? तर जर सपोज राज्य तुमच्या मूलभूत हक्कांना भंग करतंय, तर तुम्ही तुमचे मूलभूत हक्क न्यायालयात जाऊन परत मिळवू शकता. आणि त्याला तर आपण रिट्स म्हणू, परंतु इथं जर तुमच्यावरती बंधनं आणली जातात, न्यायिक पुनर्विलोकनामध्ये जर तुमच्यावरती काही बंधनं आणण्यासाठी सरकार एखादा कायदा बनवते, तर त्या कायद्याला परत एकदा तुमच्याकडनं काय घेतलं जातं? तर न्यायालय तो कायदा तुम्हाला पुन्हा एकदा मिळवून देतो. म्हणजे तो कायदा तुमच्या हिशोबानं सेट केला जातो. त्याला म्हणतात न्यायिक पुनर्विलोकन. म्हणजे रिट्सचा वापर होतोच होतो. ठीक आहे, रिट्सचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो, पण न्यायिक पुनर्विलोकनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो क्रुशियल पॉईंट आहे तो हाच आहे की म्हणजे अमेरिकेमध्ये ही पद्धत डेव्हलप झाली होती की समजा त्या ठिकाणी त्यांच्या एक्झिक्युटिव्ह बॉडीनं किंवा त्यांच्या विधिमंडळानं एखादा कायदा केला किंवा एखादा डिसिजन घेतला आणि त्या डिसिजन्समध्ये तो डिसिजन्स चुकीचा आहे, तो आपल्या समाजाच्या हिशोबानं हिताचा नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही न्यायालयात दाद मागू शकता. मग न्यायालय त्या ठिकाणी त्याच्यावरती पुनरावलोकन करतं आणि जर न्यायालयाला असं वाटलं की नाही बाबा, हे परत तरतूद अशी करायची नाही, ज्याच्यामुळं भारतीय लोकांचा किंवा मूलभूत हक्क म्हणजे भंग होतोय, या कायद्याद्वारे मूलभूत हक्क हिणवला जातोय, तर ते चालत नाही. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे हे डेफिनेटली आयर्लंडच्या राज्यघटनेतून घेतलेलं आहे आणि आपल्याकडे संसदीय राज्य पद्धती ही ब्रिटिश घटनेतून आलेली आहे. हा सर्वात सोपा स्वरूपाचा प्रश्न असतो आणि हा सोपा प्रश्न तुम्हाला इझिली सुटलायलाच पाहिजे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 6 भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांमध्ये हाच पॉईंट आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर घेतील तर 1. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आधारित इथं एक महत्त्वाची प्रेडिक्शन असं आहे की जे स्त्रोत आहेत हे स्त्रोत चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा आणि स्त्रोताचा अर्थ पण लक्षात ठेवा. स्त्रोत आणि स्त्रोताचे अर्थ तुम्हाला लक्षात आले पाहिजे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून काय व्यक्त होते? भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून काय व्यक्त होते? आता हे मूलभूत चौकट आत्ताच रिसेंटली राज्यसेवेला टार्गेट झालेली आहे.
ह्याच्यावरनं तर तुम्हाला लक्षात आलंच असेल पोरांनो, सांगायची गरज नाही राहत रे. हेच राहते की तुम्हाला ही ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना फक्त तुम्हाला चांगल्या करायच्या आहेत. या संकल्पना चांगल्या केल्या, विषय संपला. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करून जाऊ शकता आणि खूप चांगले मार्क घेऊ शकता. ह्याच्यात सरळ सरळ काय सांगितलेलं आहे, राज्यघटनेची काही वैशिष्ट्य अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही. ओके, काय व्यक्त होते, ही चौकट अशी असते की जी केव्हाच, आता इथं हे ठीक आहे, पुढचं वाचू आपण. मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाही अथवा हिरावून घेता येत नाही. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदलता करता येऊ शकत नाही. म्हणजे मूलभूत चौकटीतून काय व्यक्त होते, ठीक आहे, मूलभूत चौकटीतून काय व्यक्त आहे सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या, मूलभूत अधिकार संक्षिप्त करता येत नाही अथवा हिरावून घेता येत नाही. लक्षात घ्या, संक्षिप्त करता येतात सुद्धा आणि हिरावून घेता सुद्धा येतात. या संदर्भात आर्टिकल तुम्हाला पुढं आणीबाणीच्या काळात तुम्हाला मिळतील. ठीक आहे, आणीबाणीच्या काळात मिळतील आणि तसेही घेतले होते. आर्टिकल 31 द्वारे पण घेतले होते ना. आर्टिकल 352 नुसार सुद्धा काही तरतुदी आहेत. आर्टिकल 358 359 या संदर्भातच खास दिलेले. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता येऊ शकतो. काय येतो, येऊ शकतो. म्हणजे हे पण नाही आहे, हे पण आपल्याला जुळतं नाही आहे. आणि मूलभूत चौकट म्हणजे नक्की काय, तर मूलभूत चौकट अशी गोष्ट असते की जसं आपल्या घराचा एक पिलर आहे, आपल्या घराचा पिलर आपण काढू शकतो का? नाही. का नाही घराचा पिलर काढता येत? कारण की जर घराचा पिलर काढला तर घर कोलमडून जाईल, बरोबर. मग घर जर कोलमडून गेलं तर अर्थ राहिला का त्याचा? तर नाही राहणार. आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीच्या तत्वातून एवढंच व्यक्त होतं की राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात. अत्यंत ही एवढी आवश्यक असतात की जर ही बदलली तर सगळ्या राज्यघटना बदलू शकते किंवा मोठ्या प्रमाणात अराजकता माजू शकते. त्याच्यामुळं काही वैशिष्ट्ये अत्यंत आवश्यक असतात की जी केव्हाच रद्द करता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं ह्याचं उत्तर आन्सर इज 1. कारण की सरनाम्यामध्ये बदल केला जाऊ शकत नाही आणि तो राज्यघटनेचा भाग असत नाही, हे पण विधान चुकीचं आहे. आता तुम्हाला अशी कमीत कमी 5 ते 6 विधानं मी तुम्हाला दाखवू शकतो PYQ मध्ये की जवळपास सरनाम्यावरती ह्याच लाईनला कितीतरी वेळा आलटून पालटून विचारलेलं आहे. म्हणून कायम मी म्हणत काय असतो की MCQ पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवणं गरजेचं की आयोगाला काय पाहिजे ते बघा, आयोगाला काय हवंय ते समजून घ्या. तुमच्या पुस्तकात दिले म्हणून किती वाचायचं आणि कुठे वाचायचं तो म्हणजे अभ्यास नाही. अभ्यासासाठी तुम्हाला एक प्रॉपर पद्धतीने कव्हर करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि पुढं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये ते ह्याच गोष्टी आहेत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्हाला अभ्यास खूप जास्त पाहिजे असं नसतो, पण जो अभ्यास तुम्ही त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कराल तो खूप इम्पॉर्टंट लागतो. तुम्हाला तिथं पॉईंट लिहिता आले पाहिजे, तिथं पॉईंट ते जमले पाहिजे, यासाठी तो अभ्यास असतो. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न खूप सुंदर असणार आहे तुमचा. नागरिकत्व कायदा 1955 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बनू शकते? इझिली भारतीय नागरिक बनण्यासाठीच्या कोणत्या तरतुदी आहेत? ठीक आहे, तर बघा ह्या तरतुदी ऑलरेडी आपण एका ठिकाणी लेक्चरमध्ये पाहिल्या पण होत्या. तर भूमी अधिग्रहण झाल्यामुळं, म्हणजे आता समजा हा इंडिया आहे आणि इंडियाने शेजारचा एखादा भाग आपल्याकडे बळकावला तर त्याला म्हणतात भूमी अधिग्रहित झाली. भूमी अधिग्रहित झाल्यामुळं ओके तो येऊ शकतो. ठीक आहे, भूमी अधिग्रहित झाल्यामुळे तो काय होतो, या ठिकाणी येऊ शकतो. वारसा हक्काने सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एखाद्याचा वंश बाहेर आहे आणि त्याला असं वाटतं की आपला वंश हा भारतीय होता, त्याला असं वाटलं की आपण आता परत भारतीय नागरिक बनावं, त्याचा वंश भारतीय होता तो होऊ शकतो. ओके, जन्म भारतात झाल्याने, त्याचा जन्म जर भारतात झालाय, त्याच्या मातापित्यांपैकी एखादा जन्म झालाय तर तो होऊ शकतो. ठीक आहे, राष्ट्रीकरणाद्वारे, राष्ट्रीयकरण म्हणजे काय? राष्ट्रीयकरण त्याला नॅशनलायझेशन म्हणतात. ओके, राष्ट्रीयकरण. तर राष्ट्रीयकरणाद्वारे आपला जो अधिकार आहे तो आपल्याला मिळत नाही. हे कायम लक्षात ठेवा. जे नागरिकत्वाच्या तरतुदी आहेत 1955च्या हिशोबाने, ओके, ते राष्ट्रीयकरणाद्वारे आपल्याकडे भेटत नाही. ठीक आहे, राष्ट्रीयकरण म्हणजे एखादा स्थलांतरित झालेला व्यक्ती तो लगेच त्याला मिळाला असं सहसा होत नाही. म्हणजे बघा, नैसर्गिक पद्धतीने जन्माने, ओके, वंश परंपरेने, परकीय भूभाग राज्य क्षेत्रात समाविष्ट झाल्याने, वारसा हक्काने, नोंदणीद्वारे, ह्या 4च मार्गाने आपण या ठिकाणी कन्सिडर करू. राष्ट्रीयकरणाद्वारे या ठिकाणी होत नाही. ठीक आहे, राष्ट्रीयकरणाद्वारे या ठिकाणी टार्गेट होत नाही.
राष्ट्रीयकरणाद्वारे होत नाही. ठीक आहे, इथपर्यंत पॉईंट लक्षात आले. एखादा भाग जर तुम्ही घेतलाय त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता, पण राष्ट्रीयकरण एखादा राष्ट्र बाजूला आहे आणि तुम्ही त्या राष्ट्राला परमिशन देताय की ये बाबा तू आमच्याकडे राहत, असं नाही. आपण त्यांना त्या पद्धतीने वागणूक देऊ शकत नाही. ठीक आहे, राष्ट्रीयकरणाद्वारे आपल्याकडे चालत नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येईल? अ ब क ई. अ ब क ई कुठे? तर या ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 4. घटनेत कलम 22 अंतर्गत खालील कोणत्या गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते? ठीक आहे, तर यानुसार तुम्ही सांगा. या ठिकाणी कलम 22ला टार्गेट केलेलं आहे आणि मला असं वाटतं की डिपार्टमेंटल PSIच्या मेन्सला यावेळेस कलम 22 टार्गेट होऊ शकतं. ठीक आहे, कलम 22 टार्गेट होईल. कलम 22 खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, शिक्षणाच्या अधिकारानंतर हे कलम 22 येतं, ज्याच्यामध्ये अटक आणि स्थानबद्धता या 2 तरतुदी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे दंडात्मक स्थानबद्धता म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्याच्या केलेल्या गुन्ह्यासाठी अटक करणे, म्हणजे स्थानबद्धता दंडात्मक असते. दंडात्मक म्हणजे त्याने गुन्हा केलेला आहे, आणि प्रतिबंधात्मक म्हणजे तर गुन्हा होऊ नये म्हणून, गुन्हा करू नये म्हणून त्याला स्थानबद्ध करावं लागतं. दंडात्मक म्हणजे गुन्हा केला आहे, आणि प्रतिबंधक म्हणजे गुन्हा करू नये यासाठी. ठीक आहे, गुन्हा करू नये यासाठी. त्याच्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या दंडात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा 2 पद्धतीच्या कारवाई राहतात. गुन्हा होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण उपाय योजलेले आहेत. तर मग यासाठी खास एक अधिकार मिळालेला आहे की 3 महिन्यापर्यंत, लक्षात घ्या, जास्तीत जास्त किती, तर 3 महिन्यापर्यंत तरतूद दिलेली आहे. परंतु 44व्या घटनादुरुस्तीने सल्लागार मंडळाचे मत न घेता एखाद्या व्यक्तीला स्थानबद्धतेचा कालावधी 3 वरून 2 वर्ष केलेला आहे. आता आयोगानं याचं जे उत्तर आहे, हे आयोगानं याचं उत्तर तो 3 केलेलं आहे. म्हणजे 2 महिने जरी घटनेत दिलेलं आहे, घटनेत 44th अमेंडमेंट ॲक्टनुसार 1978ला 3 वरून किती केले रे पोरांनो? 3 वरून 2 केलेलं आहे. पण आयोगानं 2 उत्तर दिलेलं नाही. आता घटनेत असून सुद्धा आयोग जर 2 उत्तर देत नाही, म्हणजेच आता सुद्धा जास्तीत जास्त काळ पहिल्यासारखाच म्हणजे 3 महिने मानला जातो. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट म्हणजे इम्पॉर्टंट. या ठिकाणी पोरं कन्फ्यूज होतात. ठीक आहे, प्रतिबंधात्मक अटक करण्यासंदर्भातला असतो. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे जे काही मंडळ असतं प्रतिबंधक करायचं, तर त्या मंडळासमोर योग्य कारण दिलं गेलं पाहिजे. या मंडळामध्ये जनरली हायकोर्टचे लोक असतात. हायकोर्टच्या अधिकाऱ्यांच्या हिशोबानेच हे मंडळ या ठिकाणी कार्य करतं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारांचा उपभोग घेतात का? यस, या ठिकाणी ते घेतात. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. तर यस, घेतात. त्यांना राजकीय अधिकार दिलेले आहेत. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपयोग घेतो. तर ठीक आहे, घेऊ शकतो. परकीय व्यक्ती राज्यामध्ये नागरी अधिकारांचा उपयोग घेतो. जसं आर्टिकल फंडामेंटल राईट्समध्ये काही आर्टिकल्स दिलेले आहेत की ज्यांना म्हणजे जर 15, 16 किंवा बाकीचे जे अधिकार आहेत 29, 30 हे जर सोडले तर बाकी सगळे नागरी अधिकार म्हणून एखाद्या परकीय व्यक्तीला मिळतात. फंडामेंटल राईट्स म्हणून सुद्धा मिळतात. परकीय व्यक्ती नागरी अधिकार म्हणजे फिरण्याचा अधिकार, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, फिरू शकतो. परकीय व्यक्तीला आल्यानंतर त्याला जर म्हणलं की नाही तू बाहेर जायचंच नाही, तर विमानतळावरनं बाहेर हो, येऊच नको भारतात, फिरूच नको, तर चालेल का? फिरणं हा सुद्धा एक नागरी अधिकार आहे. तो फंडामेंटल अधिकार पण आहे, पण तो एक नागरी अधिकार पण दिलेला आहे. ठीक आहे, ज्या अधिकारांना एक म्हणजे जे माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार आहे त्याला म्हणतात नागरी अधिकार, आणि जे अधिकार फंडामेंटल म्हणजे भारतीय राज्यघटनेत दिलेले आहेत त्याला म्हणलं जातं फंडामेंटल राईट्स. तर परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपयोग किंवा उपभोग घेतात. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. तर नाही, राजकीय अधिकारांचा उपभोग म्हणजे मतदान करणे वगैरे वगैरे, तर हे आपल्याकडे घेतात का? परकीय व्यक्ती आपल्याकडे मतदान करतो का? तर नाही करत. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर येईल 1. आन्सर इज 1. तर आता उद्याचे जे काही प्रश्न आहेत हे उद्याचे प्रश्न तुमचे 7 वाजता बरोबर चालू होतील. प्रयत्न करतो की तुमचं आता पुढचं जे लेक्चर आहे इकॉनॉमिक्सचं ते ऑन टायमिंग होईल. त्याचे थोडेसे प्रश्न बाकी राहिलेत. जेवढे प्रश्न बाकी राहत त्यानुसार घेतो. जेवढे मला झालेले आहेत तेवढे मी त्या पद्धतीने हँडल करतो. थोडे प्रश्न बनवायला वेळ जातोय.
ठीक आहे, कारण की मी पूर्णपणे राज्यसेवेतच होतो. तर राज्यसेवेतनं आता तुम्हाला या परत प्रश्न संग्रामाला स्टार्ट करायची आहे. ठीक आहे, तर या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण सेटअप करूया. चलो, थँक्यू सो मच.